आपण पाहताय क्राईम मुक्त महाराष्ट्र. लोकसुख वार्तांकन, लोकसुख बातमी. गुन्हे शाखा युनिट 2 ने मोठी कारवाई करत 1 वर्षापासून फरार असलेल्या गंभीर गुन्ह्यातील वॉन्टेड आरोपीला अग्निशस्त्रासह अटक केली आहे. ही कारवाई 18 एप्रिल 2026 रोजी आंबेगाव खुर्द परिसरात करण्यात आली असून आरोपीकडून पिस्तूल आणि जिवंत काडतुसे जप्त करण्यात आली आहेत. मिळालेल्या माहितीनुसार गुन्हे शाखा युनिट 2 चे पोलीस अधिकारी व अंमलदार पेट्रोलिंग करत असताना पोलीस अंमलदार उज्ज्वल मोकाशी, शिवानंद कायगुडे आणि शंकर कुंभार यांना गुप्त बातमी मिळाली. दरीपुलाखाली जांभूळवाडी आंबेगाव खुर्द येथे एक इसम अग्निशस्त्र घेऊन थांबलेला असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार तात्काळ ही माहिती युनिट 2 च्या प्रभारी पोलीस निरीक्षक अश्विनी जगताप यांना देण्यात आली. त्यांनी खात्री करून कायदेशीर कारवाई करण्याचे आदेश दिले. पोलिसांनी त्वरित घटनास्थळी छापा टाकला असता वर्णनाशी मिळता जुळता संशयित इसम आढळून आला. त्याला ताब्यात घेऊन चौकशी केली असता त्याने आपले नाव ओंकार महेश थोरात, वय 25 वर्षे, राहणार आंबेगाव खुर्द, पुणे असे सांगितले. त्याची झडती घेतली असता त्याच्याकडून सुमारे 40,800 रुपयांचे एक पिस्तूल आणि 2 जिवंत काडतुसे जप्त करण्यात आली. पोलिसांच्या तपासात हा आरोपी सहकारनगर पोलीस ठाण्यातील गुन्हा रजिस्टर नंबर 426/2026 मधील वॉन्टेड आरोपी असल्याचे उघड झाले. त्याच्याविरुद्ध यापूर्वी शरीराविरुद्धचे 3 पेक्षा अधिक गंभीर गुन्हे दाखल आहेत. तसेच या प्रकरणात अग्निशस्त्र बाळगल्याप्रकरणी आंबेगाव पोलीस ठाण्यात स्वतंत्र गुन्हा नोंदविण्यात आला असून त्याच्या 2 साथीदारांवरही कारवाई करण्यात आली आहे. या प्रकरणी आरोपीला अटक करण्यात आली असून पुढील तपास सुरू आहे. सदरची कामगिरी ही अप्पर पोलीस आयुक्त गुन्हे पंकज देशमुख, पोलीस उपायुक्त गुन्हे निखिल पिंगळे, सहाय्यक पोलीस आयुक्त शैलेश संखे यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक अश्विनी जगताप यांच्या सूचनांप्रमाणे सहाय्यक पोलीस निरीक्षक अमोल रसाळ, पोलीस अंमलदार उज्ज्वल मोकाशी, शिवानंद कायगुडे, शंकर नेवसे, संतोष टकले, सर्जेराव टकले, नागनाथ राग, शंकर कुंभार, संजय जाधव, साधना तामाणे, सद्दाम तांबोळी, विनोद चव्हाण, ऋषिकेश व्यवहारे, संजय अबनावे, ओंकार कुंभार व विनायक वगारे यांनी केली आहे.